Hello students, we are starting with the next lecture, which is the ninth lecture in the chapter Units and Measurement, the first chapter in class 11th. So in the last lecture we have discussed about certain types of errors, and I think आपल्याला सगळ्यांना डिफरंट टाइप्स ऑफ एरर्स समजलेले आहेत. सो एरर कशाला म्हणतात ह्या डेफिनेशनपासून ते ऑब्सोल्यूट एरर म्हणजे काय, मीन ऑब्सोल्यूट एरर म्हणजे काय, रिलेटिव्ह एरर म्हणजे काय आणि पर्सेंटेज एरर म्हणजे काय, इथंपर्यंत ह्या आपण सगळ्या टाईप बघितलेल्या आहेत. जर तुम्हाला कोणाला काही डाऊट्स असतील, काही क्वेश्चन्स असतील तर अगदी फ्रँकली मला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सॲपवरती मेसेज करू शकता आणि मला कुठलाही प्रकारचा प्रश्न असू दे तुम्ही विचारू शकता. सो आय विल शुअरली सॉल्व युअर each and every question on phone otherwise on WhatsApp also. So you can ask me any kind of question at any time. फक्त समजून घ्या, सगळे पॉईंट तुम्हाला व्यवस्थित समजले पाहिजेत. जे टीचिंग होत आहे ते त्या पद्धतीने तुम्हाला ते समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो आफ्टर studying the types of errors, we are moving towards the next point, which is second last point from the syllabus, 1.8.2 combination of errors. It's combination of errors. That is the next point we are going to learn here in this particular lecture. सो पहिल्यांदा आपण समजून घ्या की कॉम्बिनेशन एरर म्हणजे काय. इथे एक फिजिकल क्वांटिटीचं एक्झाम्पल घेऊन आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे. कॉम्बिनेशन ऑफ एरर्समध्ये आपल्याला एरर्स इन सम अँड डिफरन्सेस हा पहिला पॉईंट आहे जो स्टडी करायचा आहे. त्यानंतर एरर्स इन प्रोडक्ट अँड डिव्हिजन, एरर्स ड्यू टू पॉवर ऑर इंडेक्स ऑफ द मेजर्ड क्वांटिटी, ह्या तीन वेगळे टाईप आपल्याला दिलेले आहेत जे स्टडी करायचे आहेत. आता पहिल्यांदा आपण समजून घेऊया की कॉम्बिनेशन ऑफ एरर्स म्हणजे काय असतं. आता एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो कॉम्बिनेशन ऑफ एररसाठी. समजा एक अशी क्वांटिटी आहे, लेट्स ॲझ्युम फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्झलरेशन. बरोबर आहे. यातले मास आणि ॲक्झलरेशन ह्याच्या दोन क्वांटिटी आहेत. ह्या क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन करून म्हणजे मास इंटू ॲक्झलरेशन केल्यानंतर तुम्हाला काय मिळतं आहे, फोर्स ही क्वांटिटी मिळते. समजून घ्या किती महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे, पण सोपं आहे. आता समजा तुम्ही मास मेजर करत असताना तिथे काहीतरी तुम्ही एरर प्रोड्यूस केला. मास मेजर करताना काहीतरी एरर तयार झाला आहे. ॲट द सेम टाईम ॲक्झलरेशन काढत असताना पण तुम्हाला काहीतरी एरर तयार झाला आहे. मग समजा मास आणि ॲक्झलरेशन ह्या दोघांच्याहीमध्ये एरर असेल तर ह्या दोन क्वांटिटी वापरून तुम्ही जी तिसरी क्वांटिटी काढणार आहात ह्या क्वांटिटीमध्ये पण ऑटोमॅटिकली तो एरर काय होणार आहे, इंड्यूस होणार आहे. ह्या क्वांटिटीमध्ये पण तो एरर येणार आहे. म्हणजे मास माझा चुकलेला आहे, ॲक्झलरेशन पण चुकलेलं आहे, त्यामुळं फोर्स पण चुकणार आहे. सो ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही दोन किंवा तीन वेगवेगळ्या फंडामेंटल किंवा फिजिकल क्वांटिटी एकत्र करता, मग इथं यम प्लस ए करा किंवा यम इंटू ए करा, मास इंटू ॲक्झलरेशन करा किंवा यम डिवाइड बाय ॲक्झलरेशन करा. ह्या मास आणि ॲक्झलरेशनमध्ये तुम्ही कुठलीही गणिती प्रक्रिया करत असताना इट मे बी समेशन, इट मे बी सबस्ट्रॅक्शन, इट मे बी डिव्हिजन, इट मे बी मल्टिप्लिकेशन, ह्या प्रत्येक गणिती प्रक्रियेच्या वेळेस काय होणार आहे की ह्या दोन क्वांटिटीमध्ये असणारा एरर हा थर्ड क्वांटिटीमध्ये येणार आहे. अँड दिस इज वॉट कॉल्ड ॲज अ कॉम्बिनेशन ऑफ एरर. सो व्हेनेवर, लक्षात घ्या मी काय सांगतो आहे, whenever the individual measured quantity has certain type of error, certain kind of error or certain amount of error, and when we do some mathematical operations into those physical quantities, then the next obtained quantity, it may be a derived quantity. So whatever the derived quantity has obtained, the derived quantity will contain the same error. त्याप्रमाणे आपल्याला एरर्स इन सम अँड डिफरन्सेस, एरर्स इन प्रोडक्ट अँड डिव्हिजन अँड एरर ड्यू टू द पॉवर इंडेक्स असे तीन वेगळ्या प्रकारचे एरर्स इथं एक छोटंसं एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन केलेलं आहेत, ते आपण इथं चेक करणार आहोत. सो लेट अस चेक द पॉईंट विच इज गिवन हिअर. एरर्स इन सम अँड डिफरन्स.
बेरीज किंवा वजाबाकी करत असताना एरर्स कसे प्रोड्यूस होतात बघा. सपोज टू फिजिकल क्वांटिटीज ए अँड बी हॅव मेजर्ड व्हॅल्यूज ए प्लस मायनस डेल्टा ए अँड बी प्लस मायनस डेल्टा बी रिस्पेक्टिवली, वेअर डेल्टा ए अँड डेल्टा बी आर देअर मीन ऑब्सोल्यूट एरर्स. We wish to find the absolute error delta z in the sum. समजा काय केलं, मी तुम्हाला असे एक दोन दोरे दिले. हा एक दोरा आहे, दुसरा एक दोरा आहे. ह्या दोऱ्याला तुम्ही ए नाव द्या, ह्या दोऱ्याला तुम्ही बी नाव द्या आणि याची काहीतरी लांबी आहे. ही लांबी तुम्हाला मी मोजायला सांगितली. समजा तुमच्यापैकी काही जणांनी मोजली ती 10.4. आता ॲक्च्युली काय होतं की 10 मीटर ही त्याची ट्रू लेंथ होती, म्हणजे खरी असणारी लांबी होती. पण तुम्ही मोजताना चूक झाली आणि तुम्ही मोजताना किती मोजली, 10.4 मोजली. मग ही 0.4 जो आहे हा काय आहे, एरर आहे तुम्ही जो कॅल्क्युलेट केला आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर समजा दुसरा दोरा मी तुम्हाला दिला होता, ह्याची लेंथ मेजर करत असताना त्यात पण तुम्ही 0.3 एवढं काय केला, एरर तयार केला. मग आता ज्यावेळेस तुम्ही ह्या दोन्ही दोऱ्यांची लांबींची बेरीज करणार आहात, बेरीज करत असताना तुम्ही काय करणार, हे 10.4 अधिक इथं समजूया आपण हे आहे 7.3, म्हणजे एक्झॅक्टली ओरिजिनल ट्रू लेंथ होती 7 आणि तुम्ही मोजताना 0.3 जास्त मोजली आहे. तर मग 0.4 प्लस 0.3 इट इज 0.7. हा 0.7 जो असेल ना, हा असेल एरर ड्यू टू समेशन. हे जे समेशन तुम्ही केलं आहे आणि ह्या समेशन केल्यामुळं तो एरर कुठं प्रोड्यूस होईल, झेड ह्या क्वांटिटीमध्ये प्रोड्यूस होईल. म्हणजे बघा इथं काय दिलेलं आहे, ए क्वांटिटीमध्ये एरर आहे डेल्टा ए, बी क्वांटिटीमध्ये आहे डेल्टा बी. सो ज्यावेळी तुम्ही झेड इज इक्वल टू ए प्लस बी घेणार आहात त्यावेळेस ह्या ए आणि बी मध्ये असणारा एरर ह्या झेडमध्ये पण इंड्यूस होणार आहे, त्याच्यामध्ये पण येणार आहे. मग तो तुम्ही काय घेतला, झेड प्लस मायनस डेल्टा झेड. इथं प्लस मायनस डेल्टा झेडचा अर्थ काय, जसं तुम्हाला इथे दाखवले मी 10.4 तुम्ही एक्स्ट्रा मोजलं, ते 0.4 तुम्ही कमी पण मोजू शकता. म्हणजे एखादा तुमचा मित्र मेजर करत असताना ती लेंथ त्याला 9.6 मिळू शकते. 9.6 आणि 10मध्ये कितीचा फरक आहे, 0.4चा फरक आहे. सो इथं प्लस 0.4 झाला, पण इथं काय झाला, मायनस 0.4 झाला. सो हे जे एरर प्रोड्यूस होत आहेत हे जास्त पण असू शकतात किंवा ट्रू व्हॅल्यूच्या कमी पण असू शकतात. लक्षात आलं तुमच्या. त्यामुळे इथं प्लस मायनस असे सिम्बॉल तुम्हाला वापरलेले बघायला मिळतील. आता इथं कशा पद्धतीने हे सोडवलं आहे किंवा एक्सप्लेन केलं आहे बघा. पहिल्यांदा ह्या दोन ओरिजिनल क्वांटिटी ज्या आहेत त्यांची बेरीज करा, ए प्लस बी, आणि त्यानंतर काय होईल, प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी. मग हे जे दोन क्वांटिटीज आहेत ह्या क्वांटिटी टोटल एरर प्रोड्यूस करणार आहेत, तो काय असेल, डेल्टा झेड. कारण ए क्वांटिटीमध्ये किती एरर आहे, डेल्टा ए, बी क्वांटिटीमध्ये किती आहे, डेल्टा बी. जेव्हा तुम्ही दोघांची बेरीज करणार आहात त्यावेळी दोघांचा एरर ह्याप्रमाणे तुम्हाला इथं मिळेल. सो प्लस मायनस डेल्टा झेड प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी. फॉर डिफरन्स झेड इज इक्वल टू ए मायनस बी. समजा तुम्ही आता इथं समेशन केलं होतं, इथं बेरीज केली होती, आता तुम्ही डिफरन्सेस करा, ए मायनस बी करा. ए मायनस बी करत असताना काय करणार, ए प्लस मायनस डेल्टा ए मायनस बी प्लस मायनस डेल्टा बी. ह्यातलं ए आणि बी कंबाईन करा, ए मायनस बी प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी. सो झेड प्लस डेल्टा झेड प्लस मायनस डेल्टा झेड विल बी प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी, असं काहीतरी असेल. मग आता हे जे प्लस मायनस जे आहेत ह्यांच्यामध्ये काय कॉम्बिनेशन असू शकतात बघा. देर आर 4 पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ डेल्टा झेड. डेल्टा झेडच्या काय काय व्हॅल्यू असू शकतात बघा. समजा डेल्टा ए पॉझिटिव्ह आहे आणि डेल्टा बी निगेटिव्ह आहे, सो काय येईल, प्लस डेल्टा ए मायनस डेल्टा बी. समजा दोन्ही पण पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे ट्रू व्हॅल्यूपेक्षा दोघांची किंमत किंवा एरर जो आहे तो जास्त आहे. एक्झॅक्ट लांबी होती 10, तुम्ही मोजताना मोजली 10.4, किंवा त्याला त्यावेळी तुम्ही काय म्हणणार, प्लस एरर म्हणणार. ज्यावेळी एक्झॅक्ट व्हॅल्यू होती 10, तुम्ही मोजताना मोजली 9.6, म्हणजे किती, 0.4
तुम्ही कमी मोजली त्याला तुम्ही काय म्हणणार मायनस. सो प्लस ए प्लस बी जर दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर, मायनस ए मायनस बी जर दोन्हीही निगेटिव्ह असतील तर, मायनस ए प्लस बी हेज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ ॲब्सोल्यूट एरर विल बी, दोन्ही पण प्लस असतील तर, म्हणजे प्लस ए प्लस बी इन बोथ द केसेस. सो हा पॉईंट महत्त्वाचा आहे. काय दिला आहे बघा, वेन टू क्वांटिटीज आर ॲडेड ऑर सबस्ट्रॅक्टेड द ॲब्सोल्यूट एरर इन द फायनल रिझल्ट इज सम ऑफ ॲब्सोल्यूट एरर्स इन द इंडिव्हिज्युअल क्वांटिटीज. हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, हा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. ओके, दिस इज अबाउट द सम एरर्स इन सम अँड इन डिफरन्सेस. नेक्स्ट पॉईंट बघूया. एरर जे प्लस मायनस दिलेले असतात, जे एरर तुम्हाला प्लस मायनस दिलेले असतात ना, हे प्लस मायनस एररचा अर्थ जर लक्षात घ्या बरं का. मला वाटते काही जणांना कन्फ्युजन होईल ते. बघा, समजा ही एक लेंथ आहे, ही लेंथ आहे 10 मीटर एक्झॅक्टली, म्हणजे ही ट्रू लेंथ आहे बरं का. ही कशी आहे, ट्रू लेंथ आहे. आता समजा मी तुम्हाला ही ट्रू लेंथ मोजायला सांगितली. तुमच्यापैकी एका मित्राने ती मोजली 10.2, ठीक आहे. एकाने मोजली 10.3, एकाने मोजली 9.9. म्हणजे आता ह्याच्यामध्ये एरर किती आहे बघा, +0.2चा एरर आहे बरोबर. याच्यामध्ये किती आहे, +0.3चा एरर आहे. याच्यामध्ये किती आहे, -0.1चा एरर आहे. समजलं तुम्हाला, -0.1चा एरर आहे. सो एरर जो आहे तो तुमचा प्लस मायनसचा अर्थ काय असतो, तुम्ही जी ट्रू व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा तुम्ही काही जास्त पण मोजू शकताय किंवा कमी पण मोजू शकताय. जास्त मोजलं तर त्याला पॉझिटिव्ह म्हणा, कमी मोजला तर त्याला निगेटिव्ह म्हणा. लक्षात आलं तुमच्या. सो दिस इज व्हॉट अबाउट प्लस मायनस. आता इथं जे घेतलेलं आहे ए प्लस मायनस डेल्टा ए, म्हणजे ए जी ही क्वांटिटी आहे ह्याच्यामध्ये तुमचा जो एरर आहे डेल्टा ए, हा जो एरर आहे तो एरर अधिक पण असू शकतो किंवा वजा पण असू शकतो. म्हणजे 10 ही तुमची क्वांटिटी झाली, तुम्ही मोजलेली क्वांटिटी 0.2 ही पॉझिटिव्ह असू शकते किंवा 0.1 ही निगेटिव्ह असू शकते. इथं दिलेली 0.1, इथं दिलेली 0.2. अशा प्रकारे हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दिलेलं आहे ते समजून घ्या. नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. इथं दिलं आहे बघा, एरर्स इन प्रोडक्ट्स अँड डिव्हिजन. आता आपल्याला दोन क्वांटिटीचा प्रोडक्ट आणि डिव्हिजन यांच्यासाठी एरर काय येतो ते बघायचं आहे. सपोज झेड इज इक्वल टू ए इंटू बी. झेड बरोबर काय घेतलेलं आहे, ए इंटू बी. म्हणजे काय घेतलं आपण, ए आणि बी ह्या दोन क्वांटिटीचा काय घेतला आहे, प्रोडक्ट घेतो आहे आपण, प्रोडक्ट घेतो आहे. आता प्रोडक्ट घेत असताना बघा, समजा ए ह्या क्वांटिटीमध्ये ए प्लस मायनस डेल्टा ए असं त्याचं आपलं रिडिंग आहे. म्हणजे डेल्टा ए हा प्लस असू शकतो किंवा मायनस असू शकतो आणि तो कोण आहे, एरर आहे. त्यानंतर बी ही क्वांटिटी मोजत असताना मी डेल्टा बी एवढी किंमत जास्त मोजू शकतो किंवा कमी पण मोजू शकतो, म्हणजे तो बी ह्या क्वांटिटीमधला एरर आहे. मग आता ज्यावेळी ही ए आणि बी ह्या दोन क्वांटिटी ज्यावेळी मल्टिप्लाय होणार आहेत, त्यांचा गुणाकार होणार आहे आणि मला उत्तर मिळणार आहे झेड. हे झेड मला उत्तर बरोबर मिळेल का, नाही मिळणार. कारण ऑलरेडी ए ह्या क्वांटिटीमध्ये डेल्टा ए एवढा एरर आहे, तेवढं तुम्ही चुकीचं मोजलेलं आहे. आणि बीमध्ये डेल्टा बी एवढा एरर आहे, तेवढा तुम्ही तो चुकीचा मोजलेला आहे. मग ज्यावेळी तुम्ही यांचा गुणाकार करणार आहात त्यावेळी झेड प्लस डेल्टा झेड म्हणजेच काय, तर इथं तुम्हाला डेल्टा झेड एवढा एरर मिळणार आहे. मग आता ह्याचा कॉम्बिनेशन कसं होणार बघा, ए इंटू बी करा. सो ए डॉट बी तुम्हाला इथं मिळाला. त्यानंतर प्लस मायनस ए डेल्टा बी असेल. काय असेल, प्लस मायनस ए डेल्टा बी. म्हणजे काय केलं तुम्ही, ह्या एनं ह्या डेल्टा बीला मल्टिप्लाय केलं. त्यानंतर बघा काय असेल, प्लस मायनस बी डेल्टा ए. हा बघा प्लस मायनस बी डेल्टा ए आणि प्लस मायनस डेल्टा ए डेल्टा बी, प्लस मायनस डेल्टा ए डेल्टा बी. बघा म्हणजे इथं पहिल्यांदा तुम्ही हा ए घ्या, एनं बीला आणि डेल्टा बीला मल्टिप्लाय करा. त्यानंतर प्लस मायनस डेल्टा एनं बीला मल्टिप्लाय करा आणि प्लस मायनस डेल्टा बीनं
प्लस मायनस डेल्टा बीला मल्टिप्लाय करा, म्हणजे तुम्हाला असं ॲन्सर येईल. बघा लक्षात येते का मी काय म्हणतो आहे. पहिल्यांदा इथं बघा एनं बीला मल्टिप्लाय केलं म्हणजे काय मिळालं, ए डॉट बी मिळालं. त्यानंतर ह्या एनं ह्या डेल्टा बीला मल्टिप्लाय करा म्हणजे काय होणार, प्लस मायनस डेल्टा बी इंटू ए, बरोबर. त्यानंतर प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा ए इंटू हे बी, म्हणजे इथं हे बी झालं. आणि त्यानंतर प्लस मायनस डेल्टा ए इंटू प्लस मायनस डेल्टा बी, म्हणजे हे तुम्हाला द आन्सर आलं. त्यानंतर पुढे काय केलं आहे बघा, डिवायडिंग एल एच एस अँड आर एच एस, एल एच एस बाय झेड अँड आर एच एस बाय ए बी. जर तुम्ही लेफ्ट हँड साईडला म्हणजे ह्या साईडला झेड प्लस मायनस डेल्टा झेडला झेडनं डिवाईड केलं म्हणजे काय येणार इथं 1 प्लस मायनस डेल्टा झेड झेड. आणि ह्या बाजूला आर एच एस साईडला राईट हँड साईडला तुम्ही ए बीनं डिवाईड केलं म्हणजे इथं काय होणार आहे बघा, पहिल्यांदा ए बी डिवाईड बाय ए बी म्हणजे काय येणार, 1 येणार, ए बी डिवाईड बाय 1. त्यानंतर प्लस मायनस ए डेल्टा बी आहे, ए डेल्टा बी म्हणजे इथं काय बघा, प्लस मायनस ए डेल्टा बी डिवाईड बाय तुम्ही काय करताय, ए बी करताय. सो ए आणि ए कट होईल, राहायला काय प्लस मायनस डेल्टा बी अपॉन बी. बघा प्लस मायनस डेल्टा बी अपॉन बी. त्यानंतर ही जी क्वांटिटी आहे ह्याला पण तुम्ही डिवाईड केलं, कशाने, ए बीने डिवाईड केलं, तर त्यातलं हे बी कट होईल, राहील काय मग डेल्टा ए अपॉन ए, बरोबर आहे का. आणि याला जर तुम्ही डेल्टा ए इंटू डेल्टा बीला डिवाईड केलं, ह्याला ए आणि ह्याला बी, सो डेल्टा ए अपॉन ए डेल्टा बी अपॉन बी आणि दोघांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन. ह्या फॉर्म्युलामधून बघा पुढं काय सांगितलं आहे, सिन्स डेल्टा ए अपॉन ए अँड डेल्टा बी अपॉन बी आर व्हेरी स्मॉल वी कॅन निग्लेक्ट देअर प्रोडक्ट. डेल्टा ए अपॉन ए अँड डेल्टा बी अपॉन बी हे फार छोटे आहेत, ह्या क्वांटिटीज खूप लहान आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांना काय करा, निग्लेक्ट करा, यांना निग्लेक्ट करून टाका. मग राहतं आहे काय आता तुमच्याकडे, इकडचा हा एक 1 आणि हा एक 1 कट केला, सो राहिला काय तुमच्याकडे डेल्टा झेड अपॉन झेड. इथं काय येणार डेल्टा ए अपॉन ए आणि इथं काय येणार डेल्टा बी अपॉन बी. प्लस मायनस आहे त्यातले फक्त तुम्ही प्लस घेतले. दिस फॉर्म्युला ऑल्सो अप्लाइज टू द डिव्हिजन ऑफ टू क्वांटिटीज. जसं तुम्ही इथं प्रोडक्टसाठी केलं ना तसं सेम हे तुम्ही फॉर्म्युला डिव्हिजनसाठी पण अप्लाय करू शकता किंवा डिव्हिजनसाठी पण तुम्हाला सेम प्रकारे त्याचा आन्सर येईल. Thus, when two quantities are multiplied or divided, the maximum relative error in the result is sum of relative errors in each quantity. Again, this is very important point, हा लक्षात ठेवायचा आहे. बरं ह्या पॉईंट आपण शिकत असताना ह्याच्या आधीचे पॉईंट तुमचे जरा क्लिअर करा बरं का, म्हणजे टाईप ऑफ एरर कुठले कुठले आहेत ते सगळे टाईप्स ऑफ एरर तुम्हाला क्लिअर करायचे आहेत. मग तुम्ही कॉम्बिनेशन ऑफ एरर ह्या पॉईंटकडे या. जसं की आपण टाईप्स ऑफ एररमध्ये बघितलं ना, ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर. सो यू हॅव टू गो थ्रू ऑल दिस पॉईंट्स, व्हॉट इज मीन बाय ॲब्सोल्यूट, मीन ॲब्सोल्यूट अँड रिलेटिव्ह एरर. Until and unless you understand all the previous quantities, that is absolute error, mean absolute error, you cannot go for this particular point combination of errors. सो पहिल्यांदा ते पॉईंट अगदी व्यवस्थित क्लिअर करा आणि मग हे पॉईंट क्लिअर करा. आणि हे जे सांगितलेलं तुम्हाला आता, दिस हॅज टू बी रिमेंबर्ड, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही एरर असणाऱ्या 2 क्वांटिटीज मल्टिप्लाय करता किंवा डिवाईड करता त्यावेळी काय होतं, द मॅक्झिमम रिलेटिव्ह एरर इन द रिझल्ट, तुमचा जो रिझल्ट येणार आहे डिव्हिजन केल्यामुळं किंवा प्रोडक्ट केल्यामुळं त्या रिझल्टमध्ये असणारा रिलेटिव्ह एरर काय असेल, तर 2 वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये असणाऱ्या रिलेटिव्ह एररची ती काय असेल, बेरीज असेल. ह्या 2 एररची काय असेल, ती बेरीज असेल. लक्षात आलं सगळ्यांच्या. सो एरर्स इन द प्रोडक्ट अँड डिव्हिजन, दिस इज द पॉईंट वी हॅव कवर्ड. द नेक्स्ट पॉईंट इज एरर ड्यू टू द पॉवर ऑर इंडेक्स ऑफ द मेजर्ड क्वांटिटी. ओके, सो आत्ताच आपण बघितलं एरर्स इन प्रोडक्ट अँड डिव्हिजन. द नेक्स्ट पॉईंट इज एरर्स ड्यू टू पॉवर इंडेक्स अँड ऑफ द मेजर्ड क्वांटिटी. पॉवर इंडेक्स ऑफ मेजर्ड क्वांटिटी म्हणजे काय बघा, हे सिमिलर टू द प्रोडक्ट
आणि डिव्हिजन सारखंच आहे, प्रोडक्ट सारखंच आहे. इथे एक्झाम्पल घेऊन आपण बघितलेलं आहे बघा. समजा एक फिजिकल क्वांटिटी आहे तुमच्याकडे झेड, आणि ती झेड फिजिकल क्वांटिटी आहे ती तुम्हाला कशी मिळते, ज्यावेळी ए या फिजिकल क्वांटिटीला तुम्ही क्यूब घेता. ए या फिजिकल क्वांटिटीचा काय घेता तुम्ही, क्यूब घेता. एचा क्यूब घेता म्हणजे काय करता, ए मल्टिप्लाय बाय ए मल्टिप्लाय बाय ए. म्हणजे ह्या जी क्वांटिटी आहे ए, ह्या क्वांटिटीचा 3 वेळा तुम्ही गुणाकार करता, त्यावेळी तुम्हाला काय मिळतं, A⁻³ ही क्वांटिटी मिळते. म्हणजेच ही काय आहे, 3 म्हणजे इंडेक्स आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ पॉवर ऑर इंडेक्स. मग ही पॉवर किंवा इंडेक्स ज्यावेळी तुम्ही घेता त्यावेळेस समजा ए ऑलरेडी ह्या क्वांटिटीमध्ये जर एरर असेल, मग तुम्ही समजा A⁵ घेतलं किंवा A⁶ घेतलं, तर जशी तुम्ही इंडेक्स वाढवत जाल किंवा जशी तुम्ही इंडेक्स घ्याल तर तसा एररमध्ये काय फरक पडतो किंवा कसा एरर इंड्यूस होतो तो इथं आपल्याला सांगितलेला आहे. आता जसं आता आपण मल्टिप्लिकेशनचा म्हणजे प्रोडक्टचा रूल आपण आता बघितला, त्या प्रोडक्टच्या रूलमध्ये काय सांगितलं, ज्यावेळी दोन क्वांटिटीज ह्या मल्टिप्लाय किंवा डिवाईड आपण करतो त्यावेळी मॅक्झिमम रिलेटिव्ह एरर इन द रिझल्ट, म्हणजे कशामध्ये, झेडमध्ये, मॅक्झिमम रिलेटिव्ह एरर इन झेड दॅट इज डेल्टा झेड अपॉन झेड इज गिवन बाय सम ऑफ रिलेटिव्ह एरर्स इन दॅट क्वांटिटी. सम ऑफ रिलेटिव्ह एरर्स म्हणजेच काय, एचा तुम्ही गुणाकार 3 वेळा केलेला आहे, बरोबर आहे. मग एचा गुणाकार तुम्ही 1, 2, 3 वेळा करताय, तर त्याच्यामधले असणारे जे रिलेटिव्ह एरर आहेत ते तुम्हाला 1, 2 आणि 3 वेळा तुम्हाला त्यांची बेरीज करायला लागेल. हे कुठून आलं आहे, मल्टिप्लिकेशन रूलमधून आलं आहे, जो आता आपण ह्याच्या आधीचा पॉईंट बघितला त्याच्यामधून. मग त्याप्रमाणे रिलेटिव्ह एरर इन झेड इज इक्वल टू A³ इज 3 टाइम्स रिलेटिव्ह एरर इंटू ए. म्हणजेच काय सांगितलं इथं, ज्यावेळी तुम्ही एरर असणाऱ्या ए ह्या क्वांटिटीला 3 वेळा मल्टिप्लाय करताय म्हणजे एचा क्यूब घेताय, त्यावेळेस हा गुणाकार करून तुम्हाला जे उत्तर मिळतं आहे झेड, ह्या झेडमध्ये असणारा रिलेटिव्ह एरर काय असेल, तर ह्या 3 क्वांटिटीमध्ये असणाऱ्या रिलेटिव्ह एररची ती बेरीज असेल. ही काय असेल, तिथं बेरीज असेल, समेशन. लक्षात आलं तुमच्या. सो दिस इज द सिम्पलेस्ट मेथड, बरं का. हे सगळ्यात अगदी सोप्यात सोपं करून मी तुम्हाला समजावून सांगतोय. आय थिंक देर इज नो एनी मच मोर एक्सप्लेनेशन बियॉन्ड दिस. ह्याच्यापेक्षा अजून सोपं सांगणं किंवा एक्सप्लेन करणं थोडं कठीण आहे. दिस इज द मोस्ट सिम्पलेस्ट मेथड बाय विच वी कॅन एक्सप्लेन. आणि जसं तुम्ही अजून काही एक्झाम्पल्स न्यूमरिकल सोडवत जाल, जसं तुम्ही बघाल, ते तुमच्या हे ऑटोमॅटिकली लक्षात होईल. सो लगेच पटकन नाही समजलं तरी टेन्शन घेऊ नका, कारण थोडं क्वांटिटीच्या ऐवजी डायरेक्टली ते ए, झेड, बी वगैरे अशा क्वांटिटी वापरतात, त्यामुळे थोडंसं कॉम्प्लिकेशन आपल्याला वाटतं. ज्यावेळी तुम्ही न्यूमरिकल सोडवता त्यावेळी तुम्हाला टेन्शन येत नाही, तुम्ही काय काळजी करू नका. न्यूमरिकल सोडवताना हे तुम्हाला अगदी व्यवस्थित लक्षात येईल. हे पर्सेंटेज एरर कसे काढायचे असतात, कॉम्बिनेशन ऑफ एरर्स कसं घ्यायचं असतं, हे अगदी व्यवस्थित तुम्हाला लक्षात येईल. मी 2-3 न्यूमरिकल पण घेणार आहे ह्या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये आपल्या, सो काळजी करू नका, ठीक आहे. बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, आता आपल्याला इंडेक्समधला एरर काढायचा आहे, बरोबर. जर तुम्ही इंडेक्स घेतली तर इंडेक्स कधी येते, जे तुम्ही एक क्वांटिटी, आता ए ही क्वांटिटी घेतली आणि ए ह्या क्वांटिटीला काय केलं, 3 वेळा मल्टिप्लाय केलं. 1, 2, 3 वेळा मल्टिप्लाय केलं म्हणजेच काय झालं, ते A³ झालं. मग हे जे ए गुणिले ए आहे, हे काय झालं, मल्टिप्लिकेशन झालं. मग मल्टिप्लिकेशनचा आधीचा नियम आपण बघितला. ज्यावेळी तुम्ही एखादी फिजिकल क्वांटिटी जी आहे ती मल्टिप्लाय करता त्यावेळी मल्टिप्लिकेशन करून जे तुमचं उत्तर येतं आहे त्या उत्तरामध्ये असणारा रिलेटिव्ह एरर हा ह्या गुणाकारामध्ये असणाऱ्या रिलेटिव्ह एरर्सची बेरीज असतो, असं इथं सांगितलेलं आहे. सो त्याप्रमाणे आता ए गुणिले ए ह्याला तुम्ही काय लिहिणार आहात, A³ लिहिणार. झेड इज इक्वल टू A³. मग यालाच तुम्ही असं लिहू शकता ना, झेड इज इक्वल टू A⁻n. म्हणजे तुम्ही आता क्यूब घेतला आहे, क्यूबच्या ऐवजी n इज इक्वल टू हिअर n मे बी 2, 3, 4, 5, 6 एनिथिंग अप टू n. मग n तुम्ही घेतलेला आहे. आता बघा, डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू n इंटू डेल्टा ए अपॉन ए, बरोबर. हे तुम्हाला काय मिळाला, रिलेटिव्ह एरर इन डेल्टा झेड अपॉन झेड मिळाला.
मग आता ह्याचप्रमाणे इन जनरल आता हे लक्षात घ्या तुम्ही कसं सांगितलेलं आहे. समजा एक क्वांटिटी तुम्हाला दिली आणि ही रेस्ट पॉवर एन आहे, तर रेस्ट पॉवर एन केल्यानंतर ह्याचं जे उत्तर येणार आहे डेल्टा झेड अपॉन झेड त्याची किंमत किती असेल. सो एनला खाली घ्या, इथं एन इंटू डेल्टा ए अपॉन ए असेल. बरोबर का? बरोबर. ए रेस टू एनमुळं ह्या डेल्टा झेड अपॉन झेडची किंमत काय येणार आहे, एन इंटू डेल्टा ए अपॉन ए. ठीक आहे. आता मग फॉर एक्झाम्पल इथं मी एक एक्झाम्पल घेतो. तुमच्याकडे झेड अशी एक क्वांटिटी आहे कुठली तरी फिजिकल क्वांटिटी, आणि ती तुम्हाला कशी मिळते, ज्यावेळी तुम्ही ए रेस टू पी, बी रेस टू क्यू डिवायडेड बाय सी रेस टू आर अशा 3 वेगळ्या फिजिकल क्वांटिटीज घेताय. मग ह्या झेडमध्ये येणारा रिलेटिव्ह एरर काय असेल, तर डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू पीला खाली घ्या डेल्टा ए अपॉन ए प्लस इथं जी पॉवर क्यू आहे क्यूला खाली घ्या क्यू डेल्टा बी अपॉन बी आणि प्लस सी रेस टू आर आहे, इथं आरला इथं खाली घ्या डेल्टा सी अपॉन सी. सो दिस विल बी युअर आन्सर. नाव इथं स्टेटमेंट काय दिले बघा, ही स्टेटमेंट फार इम्पॉर्टंट आहेत बरं का, ह्या तिन्ही पण ह्याच्या पॉईंटमध्ये मी घेतलेल्या. The quantity in the formula which has large power is responsible for maximum error. काय सांगितलं बघा. समजा मी एक प्रश्न तुम्हाला विचारला की ए, बी आणि सी ह्या 3 फिजिकल क्वांटिटी आहेत आणि या तिन्ही क्वांटिटीमध्ये काहीतरी एरर आहेत, आणि इथं समजा पीची किंमत जी आहे इथं लिहितो, पीची किंमत आहे 3, क्यूची किंमत आहे 5 आणि आरची किंमत आहे 7. तर ह्यापैकी ह्या झेडमध्ये सगळ्यात जास्त एरर कुठली क्वांटिटी प्रोड्यूस करेल, पी करेल, क्यू करेल का आर करेल. तर ज्याची पॉवर जास्त त्यानं प्रोड्यूस केलेला एरर पण जास्त असेल. इथं पॉवर कोणाची जास्त आहे, आरची जास्त आहे. सो मॅक्झिमम एरर विल बी प्रोड्यूस्ड बाय द क्वांटिटी विच हॅज हायर इंडेक्स और हायर पॉवर. The quantity in the formula which has larger power is responsible for maximum error. लक्षात आलं तुमच्या? So A, B and C, out of this whichever quantity has the maximum value of power will produce maximum error. Okay? चलो example बघूया एक. In an experiment to determine the volume of object mass and density are recorded as mass is given by 5 plus minus 0.15 kg. आता याचा अर्थ काय बघा, ज्यावेळी तुम्ही एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असता त्यावेळेस परफॉर्म करत असताना तुमचे काही मित्र हे मास मोजत आहेत, त्याचा मास आहे एक्झॅक्टली 5 kg, पण तुमचे मित्र मोजताना कुणी तो 0.15 ग्रॅम जास्त मोजतोय तर कोणी 0.15 kg कमी मोजतो आहे. म्हणजे प्लस तरी करतो आहे किंवा मायनस तरी करतो आहे, एक्झॅक्टली तुम्ही 5 घेतच नाही आहे. सो 0.15 हा काय तयार व्हायला लागला आहे, एरर तयार व्हायला लागला आहे. सो प्लस असेल किंवा मायनस पण असेल. सो मिळणारं वजन हे 5 किलोपेक्षा 0.15 जास्त असेल किंवा 0.15 कमी असेल, म्हणून आपण काय म्हणतो इथं प्लस मायनस. त्यानंतर रो म्हणजे डेन्सिटी घेतलेली आहे, डेन्सिटी 5 प्लस मायनस 0.2 घेतलेली आहे. सो हा जो इथं दिलेली किंमत आहे 5 आणि डेल्टा म्हणजे काय इथं 0.15 अशा प्रकारे. मग कॅल्क्युलेट पर्सेंटेज एरर इन मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम असं विचारलं आहे. आता व्हॉल्यूम तुम्हाला कसा पर्सेंटेज एरर इन मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम तुम्हाला काढायचं, मग तुम्ही कसा काढणार. आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मग व्हॉल्यूमला इकडे वरती घ्या, डेन्सिटीला खाली घ्या. व्हॉल्यूम इज इक्वल टू काय होणार, मास अपॉन डेन्सिटी. मग तुम्हाला व्हॉल्यूममधलं काय काढायचं आहे, पर्सेंटेज एरर काढायचं आहे ना. मग व्हॉल्यूममधला पर्सेंटेज एरर काढत असताना तुम्ही काय करू शकता, इथं आपला पहिला नियम काय सांगतो पर्सेंटेज एरर काढण्याचा व्हॉल्यूमसाठीचा, तो सांगतो काय की डेल्टा एम अपॉन एम म्हणजे रिलेटिव्ह एरर इन मास प्लस रिलेटिव्ह एरर
इन डेन्सिटी, या दोघांची काय करा, बेरीज करा. आपला दुसरा नियम वाचा, एरर्स इन प्रोडक्ट अँड इन डिव्हिजन, हा नियम वाचा. त्यातून तुम्हाला क्लिअर होईल की ज्यावेळी तुम्ही दोन प्रोडक्टचं डिव्हिजन घेता किंवा प्रोडक्ट घेता त्यावेळेस येणारं जे उत्तर असेल डेन्सिटी, याच्यामध्ये जो रिलेटिव्ह एरर असेल तो एरर काय असेल तर दोन्ही क्वांटिटीमध्ये असणाऱ्या रिलेटिव्ह एररची बेरीज असेल. म्हणून डेल्टा एम अपॉन डेल प्लस डेल्टा रो अपॉन रो, आणि याला पर्सेंटेज एरर विचारले म्हणून मल्टिप्लाय बाय 100. जर तुम्ही ह्या मल्टिप्लाय बाय 100 नाही केलं, ह्याला जर नाही केलं तर हा रिलेटिव्ह एरर असेल. बघा किती सिम्पल आहे. जर तुम्हाला प्रश्न इथं विचारला असता, पर्सेंटेजच्या ऐवजी रिलेटिव्ह एरर विचारला असता, तर हे तुम्हाला मल्टिप्लाय बाय 100 करायची गरजच नव्हती. तुम्ही फक्त काय करायचं, डेल्टा एम अपॉन एम प्लस डेल्टा रो अपॉन रो. मग मॅक्झिमम एरर विचारला आहे म्हणून प्लस मायनस डेल्टा एम आपण इथं घेणार आहोत, तो प्लस घ्या आणि इथं पण तो प्लस घ्या. जर तुम्हाला मिनिमम एरर विचारला तर दोन्ही मायनस मायनस घ्या. लक्षात आलं तुमच्या. सो 0.15/5 0.2/5 मल्टिप्लाय बाय 100 केलं म्हणून तुम्हाला काय मिळेल, पर्सेंटेज एरर मिळेल. सो कॅल्क्युलेशन बघा, चेक करा. अशा प्रकारे इथं तुम्हाला काढून दाखवलेलं आहे. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल विच इज सॉल्व्ड एक्झाम्पल इन द टेक्स्टबुक. एक्झाम्पल 1.7, रिमेंबर एक्झाम्पल 1.7 हे तुम्हाला ह्या लेक्चरनंतर सॉल्व करायचं आहे. दिस इज द नेक्स्ट टास्क फॉर यू बिफोर द नेक्स्ट लेक्चर. दिस इज होमवर्क फॉर यू. एक्झाम्पल 1.7 हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचं आहे. सो इन दिस वे वी हॅव सीन द कॉम्बिनेशन ऑफ एरर्स. या प्रकारे आपण 1.8.2 कॉम्बिनेशन ऑफ एरर हा पॉईंट कवर केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण 1-2 एक्झाम्पल सोडवूया एरर्सशी रिलेटेड, अँड विल गो फॉर द नेक्स्ट लास्ट पॉईंट इन दिस चॅप्टर, दॅट इज सिग्निफिकंट फिगर्स. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, इंटरेस्टिंग पॉईंट. आणि एरर्स आणि सिग्निफिकंट फिगर्स हा 2 महत्त्वाचे असे पॉईंट आहेत ज्याच्यावरती CET, नीट आणि JEEमध्ये प्रश्न विचारले जातात. सो आपण काही प्रश्न तिकडून पण सोडवणार आहोतच. आत्ता फक्त आज तुमचा टास्क काय आहे, दिस इज द होमवर्क फॉर यू. सो जस्ट गो फॉर द कॉम्बिनेशन ऑफ एरर्स. वाचा व्यवस्थित, ही 2 एक्झाम्पल सॉल्व करा. तुमच्या थोडं लक्षात येईल. जरी काही प्रॉब्लेम असेल तर आपण पुन्हा डिस्कस करूया, काळजी करू नका. ओके, थँक्यू.